नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक लेटेस्ट अपडेट्स घेऊन आलेली आहे की जवळजवळ आत्तापर्यंत म्हणजे आज 4 मार्च आहे तर 18 लाख स्टुडंट्स रजिस्टर झालेले आहेत फॉर नीट 2025। तर त्याचा नीट 2025चा कट ऑफवरती काय परिणाम होऊ शकतो आणि NTA ची लेटेस्ट अपडेट काय आहे त्याच्याबद्दल पण आज मी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना याची पूर्णपणे कल्पना मिळेल। तर लास्ट डेट 7 मार्च आहे हे सगळ्यांना माहितीच आहे। तर आत्तापर्यंत म्हणजेच 4 मार्च 2025पर्यंत म्हणजे आजपर्यंत जवळजवळ 18 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेले आहेत। तर NTA ने मीडियाद्वारे सांगितलं आहे की की अगदी हे आत्तापर्यंतची जर संख्या तुम्हाला सांगितलेली आहे तर या अगदी तुम्हाला बऱ्यापैकी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहतच आहात की अगदी यावर्षी 2025मध्ये कट ऑफ लो जाण्याची शक्यता आहे असंही सगळेजण अगदी व्हिडिओच्या मार्फत सांगत आहेत। पण यावर्षी ॲप्लिकेशन फॉर्म कमी भरण्याची शक्यता आहे असंही व्हिडिओमध्ये अगदी सांगण्यात येत आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, असं काहीच होणार नाही। आत्तापर्यंत कमी ॲप्लिकेशन फॉर्म भरले गेलेले आहेत। कारणही मी तुम्हाला सांगते की NTA ने अगदी आपल्याला कॉम्प्लिकेशन्स केलेले होते आणि ते कोणते जवळजवळ 3 पॉईंट्स आहेत तर ते अगदी मी तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे। तर पहिला पॉईंट आहे की OBCचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायला सांगितलं, त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेला नव्हता। आणि दुसरे असं रिझन आहे की आधार कार्डवर अपलोड करण्यासाठी वेळ लागत होता, त्यामुळे फॉर्म लेट भरले गेलेले होते। आणि तिसरा आणि महत्त्वाचा असा आहे की इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट मिळालेलं नाही। CBSEच्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल सर्टिफिकेट्स मिळालेलं नाही, त्यामुळे फॉर्म भरायला वेळ लागलेला आहे। तर ॲप्लिकेशन फॉर्म हे लास्ट इयरच्या तुलनेत यावर्षी कमी भरले गेलेले आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, लास्ट डेट 7 मार्च आहे आणि 100% लास्ट इयरपेक्षा ह्यावर्षी जास्त ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शक्यता आहे। अगदी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगदी स्टडी तुमचीच अगदी व्यवस्थित जोरात चालू ठेवा, कारण कॉम्पिटिशन पण तशी वाढणार आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव सर्टिफिकेट्सच्या इश्यूमुळे किंवा आणखीन काय सर्व्हर डाऊन असल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडथळा येत आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचे फक्त 3 दिवस राहिलेले आहेत। आज 4 मार्च अशी डेट आहे। तर सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी सांगू इच्छिते की ज्यांनी काही कारणास्तव अजून आपले फॉर्म भरले नसतील त्यांनी येत्या 2 दिवसात आपले फॉर्म भरून घ्या आणि ज्यांनी फॉर्म अर्धवट भरून काही कारणास्तव ठेवले असतील त्यांनी येत्या 2 दिवसात आपले फॉर्म पूर्ण भरून सबमिट करून घ्या। आणि ज्यांनी फॉर्म भरून झाले आहेत त्यांनी आपल्या फॉर्ममध्ये काही चूक झाली नाही आहे ना याची खात्री करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आज 4 मार्च आहे आणि 7 मार्च ही आपली लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची। तर अगदी व्यवस्थित तुम्ही अगदी फॉर्म फिलअप करून घ्या। ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी अगदी व्यवस्थित फॉर्म फिलअप करून घ्या, कारण खूप सारे यूट्यूब चॅनलवरती असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत की 1 मार्चपासून की अगदी 15 लाख विद्यार्थीच फॉर्म केलेले आहेत। आज 4 मार्च आहेत, 18 लाख विद्यार्थीच रजिस्टर झालेले आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरपेक्षा ह्याही वर्षी तेवढ्याच मोठ्या संख्येने विद्यार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करणार आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि अगदी मॅक्झिमम तुम्ही अभ्यासाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि अगदी कॉम्पिटिशन तर वाढणारच आहे, यात काही डाऊट नाही। त्यामुळे अगदी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी डे नाईट एक करून अगदी व्यवस्थित छान अभ्यास करा। अगदी विदाऊट टेन्शन तुम्ही अगदी राहून तुम्ही अगदी व्यवस्थित तुमचं स्वप्न साकार करा। आणि एवढंच या निमित्तानं सांगून मी हा व्हिडिओ आज माझा संपवत आहे। जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना याची पूर्णपणे कल्पना मिळेल। आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, काही डाऊट्स असेल तर तुम्ही अगदी कॉल मेसेज करू शकता। आणि मी एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता। तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।